सो थोडं थोडं आता त्याला प्यायचं कळतंय आणि पित आहे. अक्काने मला काम सकाळी सकाळी अक्काने मला काम लावले की तू आता म्हणजे कर चुलीला जाळ लाव. ही आहे आमची चूल आणि मी तिला घालते तो जाळ. आणि इथे स्वयंपाक वगैरे करते कधीतरी किंवा पाणी वगैरे तापते फक्त आम्ही. ते आतमध्ये सगळं करते घरामध्ये सगळं कधीतरी. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल मी अक्काकडे आली आहे. तर सकाळी सकाळी अक्काने मला एक काम लावले तर मला दाखवते. इकडे चुलीला जाळ घालण्याचं काम काही नाही आहे, फक्त पुढे पुढे हे लाकडं सरकत राहायचे. आम्ही दोघीच आहोत आंघोळ करण्यासाठी. तर तिची आता झाली आणि हे पाणी माझ्यासाठी तापते. आणि हे आमच्या अक्काचं म्हणजे इथं चूल वगैरे आहे तर कधीतरी स्वयंपाक वगैरे बनवते ती, नाहीतर घरातच बनवत असती. तरी पत्र्याचंच आहे फक्त, जेव्हा पाऊस वगैरे येईल काही असेल तेव्हा याच्यावर बनवू शकतो म्हणून इथे असं तिनं बनवलेलं आहे. तर रात्रीच्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की रात्री कसं शिळीला म्हणजे ती ही झाली येली, ती म्हणजे येली म्हणजे काय असतं तिला, म्हणजे ते ही झाले दुसरी एक बेबी झालाय असं असतं ते. आणि ते तुम्हाला दाखवलं सगळं. रात्री आम्ही खूप वेळ जागलो वगैरे, तिला एकच बेबी झाला ते तुम्ही पाहिलंच असेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज पण आता अशीच बसणार आहे, आज काही काम नाही म्हणलं एक दिवस राहते आणि कदाचित उद्या मी पुण्याला जाणार आहे. तर चला आजचे दिवस काय काय करता येते बघते. काय करायचं नाही, फक्त एक टाइम स्पेंड करायचा अक्कासोबत. पण तिला पण खूप काम आहे, तुम्ही पाहिलंच असेल की काल मी त्या कांद्याचे केले होते. तर मी तुमच्यासोबत बोलतच होते, तर हे माझ्या आजोबा आहेत ते आले होते. तर मग त्यांच्यासोबत बोलले आणि ते खरंच मला काय बोलले माहिती का, ते गेले ते सांगते तुम्हाला ते काय बोलले. तर हे आजोबा आहेत माझे हे, चला सांगते काय बोलले. तर आमच्या दारामध्ये 1000 मोगऱ्याचं झाड आहे, ते तुम्हाला दाखवते मी. आणि त्याचीच फुलं मी आता तोडून आणलेत, खूप छान आहेत. बघू शकता असं एकदम गुच्छ येतो, त्याच्यामुळे ह्याला 1000 मोगरा म्हणतात. आणि हा वरती फुललेले फुलं दिसत आहेत, त्याच्या आतमध्ये पण भरपूर साऱ्या कळ्या आहेत. आणि हे आहे झेंडूचं फुल, हे पण मला आवडतं. स्मेल दोघांचं पण खूप भारी येतोय. तर ते झाड तुम्हाला दाखवते. आणि खूप सारे अजून फुलं आहेत, त्याला म्हटलं चला उद्याचे दिवस आहे अजून इथे, तर ते मी लावू शकते माझ्या केसाला वगैरे. आज हे लावते. तर हे समोर दिसतंय हे वालं, तर हे आहे 1000 मोगऱ्याचं झाड आणि खूप छान आहे. आता थोड्या वेळाला मी साईडला ठेवते कारण तर छान असं हे 1000 मोगऱ्याचं फूल. आता मी ह्यात थोड्या मुंग्या आहेत आणि त्या माझ्या अंगावरती पण यायला लागल्या. आता ह्याला साईडला ठेवते आणि ह्याच्यामध्ये मुंग्या येतात, त्या मुंग्या निघतील तेव्हा मी ह्याला केसाला लावते. इथे ठेवते तोपर्यंत हे झेंडूचं आहे हे लावू शकते मी असं माझं कुठंतरी इथे. कारण हा प्रकार मला खूपच आवडतो. सध्याला असं मला काहीतरी वाटलं तिथे आहे म्हणून मी असं वरती बघत होते, पण काही नाही आहे. तर आता जेवायचं, जेवण वगैरे झालं. आणि तुम्हाला कुत्रा दाखवते, त्याच्या गळ्यात त्याने एक लाकूड बांधलं आहे हे वालं. कारण एवढं चावतं ना कोणाला पण, पाठीमागणं धरतं डायरेक्ट, त्याच्यामुळे त्याच्या गळ्यामध्ये ते लाकूड बांधलं आहे. त्याच्याजवळ कोणी गेलं की तो लगेच धरणार, तर म्हणून त्याच्या गळ्यात ते लाकूड बांधलं. त्याच्या लाकडाच्या आवाजानं माणसाला सावध म्हणजे तो सावध होईल म्हणून. आणि हे माझ्या चुलतीचं आहे, ते आमच्या इथे आले. आणि आमची शेळी बघा त्याला कशी अटॅक करते त्याच्यावरती. आणि गावाकडे तर झाले असं की मला ना पुण्याला जायचं होतं उद्या. पण अक्का काय बोलते, एक दिवस राहा अजून इथेच माझ्याजवळ. तर तिचं थोडंसं काम होतं शिरूरमध्ये, ते त्याच्यासाठी जाऊया आपण दोघी असं बोलते आहे. तर मला आता कळत नाही आहे काय करू. राया तर बोलवत आहेत, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ए करतायत ते. आता जाऊ की नको असा प्रश्न पडला. पण मला असं वाटतं की ती कधीच मला थांब बोलत नाही असं, किंवा तिच्याजवळ राहा बोलत नाही आणि एक दिवस राहा बोलती आहे. तर म्हटलं असं वाटतं की राहावं. मी रायांना पण सांगितलं आहे, तर ते बोलले चालेल राहा,
की परत संध्याकाळी ये, म्हणजे संध्याकाळी आमच्या गावात नाही गाडी जाते लवकरच, काम वगैरे आवडलं तर येऊ शकते. आणि बघू शकता किती मलाही भाजलं आहे तवा भाकरी करताना. तर माझं असंच असतं, मला सारखं भाजत असतं भाकरी करताना. आता भूक लागली आहे, अक्का गेली आहे, तिचं काम होतं बाहेर, ती आल्याच्या नंतर आम्ही आता जेवणार आहोत. चला. जे तुम्हाला मी सकाळी सांगितलं ना बघितलेलं, तर हा वाले पेरू होते, पण मला नाही वाटत ही झाले असतील, म्हणजे खाण्याच्या ह्याच्या असतील. हे वाले पेरू आहेत ते. तरी पण एक तोडते. आणि हे झाड त्या आंब्यासोबत आणलं होतं आणि 2 अजून चिकूचे झाडं होते इकडे लावले होते, पण ते गेले. हे 3च राहिले. तिला सुद्धा आता केळे आले, तर सगळंच केळी आले आता. केळं खाली पण आहे. खूप बोर होते आणि का होते हेच कळत नाही बोर, कारण की माहिती नाही. आणि अक्का आता आलेली आहे हरभरा घेऊन शेतातून, आणि तेच मी आता खाणार आहे. तर चला दाखवते मला. सो तुम्हाला दाखवलं होतं मी. तर अक्का घेऊन आलेली हा टाळ, मी इकडे खातीये. तर ती थोडासा राहिला होता ओलला काही, आणि हे पण ते सगळंच काढून घेऊन आली. तर मी तिला त्याशी सांगितलं होतं की मला थोडासा ठेव म्हणून, ठेवला आहे तिने. आणि तिनं आता मला काम दिलं आहे थोडंसं. ती चाली शेतामध्ये, काहीतरी काम होय थोडं, ती आणि वहिनी. तर ते आत्ता तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. त्याच हे आहे आमचा हरभरा. तर मला सांगितलं ह्याला हे काल झालेलं एक पिल्लू आले ते बस, कारण ते प्यायला सोडले तिनं त्याला राखण, आणि ती खायला टाकते म्हशीला आणि त्याला. आणि मी ते बसून आता खात ह्याला टाळ खात त्याची राखण करणार आहे. ते चला.